नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गट ब आणि गट क ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे काय, तर तुमच्यासाठी स्कॉलरशिप योजना आलेली आहे वनआरटी मार्फत. ओके, तर आपण पूर्ण आता योजना काय आहे आणि ती कोणासाठी आहे ते पूर्ण पाहूयात. हे पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब व गट क परीक्षा पूर्व ऑफलाईन प्रशिक्षण 2026-27 करिता योजनेचा तपशील. ओके, आता हे बघा, यात त्यांनी काय दिले, महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती म्हणजेच काय, तर हे बघा, आता जे व्हीजे ए, त्यानंतर हे बघा एनटी ए, एनटी बी, एनटी सी आणि एनटी डी या प्रवर्गामध्ये जे विद्यार्थी मोडतात ते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. ओके, आता ह्याचा मग प्रशिक्षणाचा कालावधी किती असणार आहे, तर प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे यामध्ये 6 महिने. प्रति महिना तुम्हाला 10,000 रुपये विद्यावेतनही भेटणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला 12,000 रुपये आकस्मिक निधी भेटणार आहे. ओके, म्हणजे असं तुम्हाला किती, एकूण तुम्हाला 72,000 रुपये भेटणार आहेत. ओके, किती महिन्याचे, 6 महिन्याचे 72,000 रुपये भेटणार आहेत. आता योजनेचा लाभार्थी पात्रता काय काय आहे ते पाहूया आपण. हे बघा, योजनेचा लाभार्थी कोण कोण असणार आहे, तर तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. ओके, त्याचा असतोच आपण. त्यात पुन्हा हे बघा, विजय प्रवर्ग अंतर्गत आपण जे पाहिलं आता, विजय एनटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी. ओके, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे. 12वी पास विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर लोकसेवा आयोगाचा गट ग पदासाठी पात्र असावा. त्यानंतर याची छाननी परीक्षा होणार आहे. आपण पाहिलं की महाज्योती, बार्टी, सारथीची जशी एक्झाम होती त्याप्रमाणे याची ही एक्झाम घेतली जाणार आहे. त्यातून तुमचे कट ऑफ लागून तुमचा नंबर काढणार आहे. ओके, चाचणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे वनआरटीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. पाहिलं सर्व माहिती आपण, पात्र कोण आहे. आता प्रशिक्षणाचे नेमके स्वरूप काय आहे हे बघा, प्रशिक्षणाचे स्वरूप. त्यानंतर आपण डायरेक्टली पाहूयात आता आरक्षण महत्वाचे. बरं, हे बघा, आता व्हीजे ची केली तर त्यामध्ये बघा 40%. त्यानंतर भटक्या जमाती एनटीबी साठी 22.5, म्हणजे हे आरक्षण पर्सेंटेज नुसार जागा असणार आहेत. बरं, त्यामध्ये समांतर आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये बघा, महिलांसाठी 33% जागा आरक्षित असणार आहेत आणि दिव्यांगासाठी 5% आणि अनाथासाठी 1%. ओके, आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणती कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत, त्या पदवीची गुणपत्रिका, अनाथ प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्र. कसं करायचं, वेबसाईटवर जायचं आणि टाकून दिली जाईल. ओके, अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे 25 जून 2024. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून घ्या आणि अशाच प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.